नमस्कार प्रेक्षकांनो, पाठराखीण मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आरव आता भाग्याच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेला आहे. त्याला भाग्याशिवाय करमतच नाही. इकडे आलोकचं सत्य आता वैद्यबुवांच्या घरी सगळ्यांना कळणार आहे. आलोक खूप चिडका आहे, सायको आहे हे तर भाग्याने पुरेपूर मनावरच घेतलेलं आहे. तोपर्यंत तिकडे इंद्रजित आणि सुलोचना या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण लागणार आहे. चला तर सगळे ट्विस्ट आपण जाणून घेऊया. आता इथे भाग्याची मेहंदी चाललेली असते आणि स्वाती नावाची एक मैत्रीण भाग्याला टोचून बोलण्याचा प्रयत्न करत असते लग्नाचा विषय काढून. आता प्राजक्त गप्प बसत नाही, भाग्याची बाजू घेते आणि म्हणत असते, माझ्या भाग्याला कोणी एक अक्षरही तिच्या लग्नावरून बोलायचं नाही. माझ्या लग्नाची सगळी जबाबदारी तिने घेतली आहे. ती माझी बहीण, ती माझी पाठराखीण आहे आणि ती माझ्याशिवाय, मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. भाग्याला कोणी एक शब्द जरी बोललं तर मी ऐकून घेणार नाही असं म्हणून प्राजक्ता मैत्रिणी तोंड बंद करते. इकडे आता आई आजीला खूप राग आलेला असतो. ती चारूला म्हणत असते, चारू बघितलंस का कशा या पोरी माझ्या भाग्याला चुरू चुरू बोलत आहेत. त्याला चारू म्हणत असते, अगं आई शांत बस ग, त्या पोरींचं चाललंय ना, बघू देत ना मग त्यांच्या त्यावेळेला आई आजी म्हणत असते, नाही नाही मी तर ह्यांना गंमतच दावणार आहे. आता चारू खांद्यावर हात ठेवते आणि आई आजीला गप्प बसवते. इकडे पुन्हा एक मैत्रीण म्हणत असते, भाग्या लग्नाची सगळी जबाबदारी घेतलीस तू, बरोबर आहे ग, पण मला असं वाटलं होतं की प्राजक्ताचं लग्न एवढ्या मोठ्या श्रीमंत घरामध्ये ठरलं आहे म्हटल्यावर तिची मेहंदी आणि हळद मोठ्या एखाद्या 5 स्टार हॉटेललाच असेल, हॉलला असेल, पण तू तर हे सगळं घरीच ठेवलेस की. आता भाग्या त्या मैत्रिणीला म्हणत असते, तुम्हाला माहित नाही, आमच्या जर हातात असतं ना तर मी आणि माझ्या बाबांनी सगळ्या मुंबईमध्ये साखर वाटली असती. त्यावेळेला वैद्यबुवा लगेच म्हणतात, हो हो भाग्या बरोबर बोलतेस ना, फक्त आपल्याला हत्तीच मिळायला हवा. त्यावेळेला आता भाग्या म्हणत असते, तुम्हाला माहित नाही माझा आणि प्राजक्ताचा काय बॉन्ड आहे. वैद्यबुवांनी अशी गंमत केल्यावर प्राजू सुद्धा खुदकन हसते. आता भाग्या म्हणत असते, तुम्हाला सगळ्यांना आमच्या बहिणी बहिणींचा बॉन्ड माहीत नाहीये. आम्ही दोघी एकमेकींच्या डोळ्यात पाहूनच ओळखतो की आमच्या मनात काय चाललं आहे. प्राजूचं सुख ते माझं सुख आहे, तिचं दुःख ते माझं दुःख आहे, तिच्या समस्या त्या माझ्या समस्या आहे. आमच्या दोघींच्या नात्यामध्ये असं काहीतरी आहे की आम्ही नुसतं दोघींनी एकमेकींकडे बघितलं तरी सुद्धा आमच्या मनामध्ये काय चाललं आहे ते आम्हा दोघींनाच कळतं. आता भाग्या प्राजूकडे बघतच म्हणत असते, एकीने जर काय लपवलं तरी दुसरीने तिच्याकडे फक्त बघितलं तरी तिला लगेच कळतं की ती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. त्यावेळेला प्राजक्ता थोडासा चेहरा पाडते. आमच्या दोघींच्या नजरा सेम आहेत, आमचे विचार सेम आहेत आणि आम्ही दोघींनी जरी काही लपवून ठेवलं तरी ते लगेच चेहऱ्यावरच्या रिॲक्शन पाहूनच आम्हाला बदलतं. आम्हाला दोघींना एकमेकींच्या चेहऱ्यावरचं खोटं हसू सुद्धा ओळखता येतं आणि आम्ही दोघी फक्त बहिणी नाहीये तर आम्ही दोघी एकमेकींच्या आयुष्यातील एक हक्काचा हिस्सा आहे. आणि जरी प्राजूचं आता लग्न होत असेल तरी आम्ही दोघी एकमेकींचा हात कधी सुद्धा सोडणार नाही. आता ती स्वाती पुन्हा भाग्याला म्हणत असते, अगं भाग्या आयुष्यभराची काय भाषा करतेस, अगदी दोनच दिवस आहेत तुझ्याकडे, 2 दिवसानं प्राजूचं लग्न होणार आहे. एकदा का ती नवऱ्याच्या घरी गेली ना मग बघ कशी लगेच तुला विसरून जाते, तुला भेटायला वेळ सुद्धा तिला मिळणार नाही. आता ती मैत्रीण असं म्हटल्यानंतर भाग्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलेलं असतं आणि ती भावनिक होऊनच प्राजक्ताकडे बघत असते आणि प्राजक्ता सुद्धा तिच्याकडे बघत असते. इकडे आता USA मधून आरव त्याच्या ऑफिसमध्ये अकाउंटच्या खात्यामध्ये फोन करतो आणि म्हणत असतो, तुम्ही भाग्यश्री यांना फोन केला होता की नव्हती, त्यांना जी अमाऊंट पाठवायची होती ती पाठवली आहे की नाही, ते काम झालं की नाही. आता आरव असं विचारताना पुढून एक माणूस म्हणत असतो की मिस भाग्यश्री फोनच उचलत नाहीये, त्यामुळे बाकीच्या इन्फॉर्मेशन त्यांना देताच येत नाहीयेत. कदाचित त्यांना माहीत असेल की तुम्ही मला फोन करायला सांगितलंय म्हणून त्या फोन उचलत नाहीयेत. आरव सर तुम्ही एकदा त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलून घ्या. आता आरव म्हणतो, ठीक आहे मी काहीतरी करतो. आता फोन कट केल्यानंतर आरव स्वतःच्या मनात विचार करत असतो, भाग्यश्री तुम्ही फोन का उचलत नाहीये बरं, अहो तुम्हालाच तर मदत करण्यासाठी एवढी अमाऊंट पाठवत आहे ना मी, मग तुम्ही का फोन उचलत नाही बरं, मी करू का तिला फोन. असं आता आरव स्वतःच्या मनामध्येच भाग्यश्रीला फोन करण्याचा विचार करत असतो. आता वैद्यबुवांच्या घरी प्राजक्ताच्या मेहंदी निमित्त सगळेजण गाणं लावून छान नाचायला लागलेले असतात. अगदी घरातील सगळेच या नाच गाण्यामध्ये सामील होतात. इकडे प्राजक्ता सुद्धा खूप खुश झालेली असते. आता डान्स करून झाल्यानंतर भाग्या पुन्हा एकदा प्राजूला घट्ट मिठी मारते.
इतक्यातच आता एक मुलगी तेथे आलेली असते आणि ती म्हणत असते हे प्राजक्ता वैद्य यांचंच घर आहे का? इतक्यातच आता एक मुलगी घरी आलेली असते आणि विचारत असते प्राजक्ताचं घर हेच आहे का? त्यावेळेला चारू म्हणते हो प्राजक्ताचं घर हेच आहे. तुम्ही कोण आहात बरं? त्यावेळेला ती मुलगी म्हणत असते आता ती मुलगी म्हणत असते मी मेहंदी आर्टिस्ट आहे आणि माझं नाव मृणालिनी आहे. मला सुलक्षणा सूर्यवंशी यांनी पाठवलं आहे प्राजक्ताच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी. त्यावेळेला प्राजक्ता म्हणत असते मीच आहे प्राजक्ता. मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही इकडे मेहंदी काढण्यासाठी याल. त्यावेळेला ती म्हणत असते की अरे हो मलाच थोडा उशीर झाला इकडे यायला त्याबद्दल सॉरी. आता इथे तृप्तीला लगेच आठवतं की ती एक मोठी मेहंदी आर्टिस्ट आहे म्हणून ती म्हणत असते एक मिनिट मृणालिनी म्हणजे तू तीच आहेस ना जी मोठमोठ्या कलाकारांना मेहंदी काढतेस. मागच्याच वेळेला एक बॉलिवूडमधील कलाकाराच्या मुलगीचं लग्न झालं होतं आणि त्या मुलगीला तूच मेहंदी काढली होतीस ना. तो व्हिडिओ मी पाहिला होता, खूप व्हायरल गेला होता. त्यावेळेला ती मृणालिनी म्हणते हो मी तीच आहे. अगं प्राजू तुला कळतंय का? अगं तुझ्या सासूने तुला मेहंदी काढण्यासाठी किती मोठ्या व्यक्तीला पाठवलं आहे ते. त्यावेळेला ती मृणालिनी हसतच प्राजक्ताला म्हणत असते प्राजक्ता आपण मेहंदी काढायला सुरुवात करायची का? त्यावेळेला प्राजक्ता म्हणते हो या इकडे आपण मेहंदी काढूया. आता इकडे प्राजक्ता आणि मृणालिनी समोरासमोर बसतात. आता ती मृणालिनी प्राजक्ताचा हात हातामध्ये घेते आणि मेहंदी काढायला सुरुवात करणार. इतक्यातच भाग्यश्री म्हणते एक मिनिट मृणाली ताई तुम्ही खूप मोठ्या मेहंदी आर्टिस्ट आहात ते मला माहीत आहे पण माझ्या बहिणीची मेहंदी आहे ना त्यामुळे तिच्या हातावर पहिल्यांदा मेहंदी मीच काढणार. म्हणजे आमच्या दोघींची आवड काय आहे ते आम्हा दोघींनाच माहीत असतं ना. तुम्ही मेहंदी काढा पण ॲटलिस्ट मी सुरुवात करणार आहे. त्यावेळेला आता मैत्रीण एक म्हणत असते भाग्या तुझ्या लग्नामध्ये प्राजूच्या हातावर मेहंदी काढायला मिळाली नाही म्हणून आता वजावाटा काढत आहेस का? आता लगेच भाग्या प्राजक्ताला म्हणत असते प्राजू तुला वाटतं का मी तुझी मेहंदी खराब करेन? त्यावेळेला प्राजू हसतच म्हणत असते माझ्या हातावर मानाची मेहंदी काढण्याचा पहिला अधिकार भाग्याचाच आहे. त्यावेळेला लगेच ती मृणालिनी तिथून उठते आणि भाग्या जाऊन बसते आणि प्राजक्ताच्या हातावर मेहंदी काढायला सुरू करते. आता तृप्ती म्हणत असते अगं प्राजक्ता तुला काही वेळ लागलाय का? तिला साधा कोण सुद्धा धरता येत नाही आणि ती तुझ्या लग्नाची मेहंदी काढणार का? त्यावेळेला भाग्या प्राजक्ताच्या हातावर मेहंदी काढायला सुरू करते. आता प्राजक्ता ते पाहून म्हणत असते सुप्पब भाग्या छानच काढली आहेस बघ. आता भाग्यश्रीने प्राजक्ताच्या हातावर छानसं फूल काढलेलं असतं. आता कौस्तुभ म्हणत असतो अगं भाग्या पण तुला मेहंदी काढता येत नाही ना पण आता कशी काढायला लागलीस बरं तू? त्यावेळेला भाग्या म्हणत असते अरे दादा ज्यावेळेला प्राजूचं लग्न ठरलं ना त्याच वेळेला मी ठरवलं होतं की प्राजूच्या हातावर मीच मेहंदी काढणार आणि तेव्हापासून मी प्रॅक्टिस करायला लागली बघ. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात की अगं भाग्या पण तू ते कोणतं फूल काढलं आहेस बरं? त्यावेळेला भाग्या म्हणत असते मला लिलीचं फूल खूप आवडतं म्हणून तेच फूल मी प्राजूच्या हातावर काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता भाग्यश्री म्हणत असते मृणालिनी ताई आता तुम्ही मेहंदी काढा पण नवऱ्याचं नाव मीच लिहिणार हिच्या हातावर. असं म्हटल्यानंतर प्राजक्ताला अचानक आलोकची आठवण येते आणि खूप टेन्शन तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं. आता प्राजक्ताला त्या आलोकची चिडचिड आठवते ज्यामध्ये तो राग आल्यानंतर प्रत्येक हातातील गोष्ट फेकूनच देत असतो, पुढच्या माणसाचा तिरस्कारच करत असतो. आता हे पाहते भाग्या आणि भाग्या म्हणत असते प्राजू काय झालं कशाचं टेन्शन आलं तुला अचानक? त्यावेळेला प्राजू म्हणते नाही कशाचं नाही. आता इकडे ती मृणालिनी भाग्याच्या हातावर मेहंदी काढायला लागलेली असते. आता हे पाहत असते चारू. आता चारूला हे पाहताना थोडंसं डोळ्यातून पाणी येतं. आता त्यावेळेला तिची आई म्हणत असते अगं चारू काय झालं बरं तुझ्या डोळ्यात पाणी का आलं आहे? आता तिची आई म्हणत असते चारू मला नाही सांगणार का काय झालं सांग बरं पटकन. त्यावेळेला चारू रडतच म्हणत असते किती जरी नाही म्हटलं मनात आणायचं तरी माझ्या मनात येतच बघ. प्राजक्ताच्या जागी भाग्या असती तर किती बरं झालं असतं ना. माझी भाग्या सूर्यवंशीच्या घरची सून झाली असती तर किती बरं झालं असतं. त्यावेळेला तिची आई म्हणत असते काय करणार ग आपण काही दळबद्री लोकांचं नशीबच चांगलं असतं त्यांना सगळं अगदी भरभरून मिळतं बघ आणि आपल्या भाग्याचं नशीबच फुटका आहे त्याला आपण तरी काय करणार. चारू म्हणत असते भाग्याचा आणि प्राजक्ताचा निकाल सोबतच लागला आणि सूर्यवंशीच्या घरी टीचर हवी म्हणून जाहिरात सुद्धा निघली आणि ती जाहिरात प्राजक्ताने घेतली आणि ती जाहिरात भाग्याने सुद्धा पाहिली होती. आणि ज्या दिवशी प्राजक्ता नोकरीसाठी सूर्यवंशीच्या घरी गेली त्या दिवशी जर माझी भाग्याच गेली असती तर सुलक्षणा ताईंनी प्राजक्ताला नाही तर माझ्या भाग्याला पसंत केली असती आणि त्यांच्या मुलासाठी भाग्यालाच माझ्या मागणी घातली असती आणि आज प्राजक्ताच्या ठिकाणी माझी भाग्या असती. किती छान झालं असतं ना असं झालं असतं तर काय करणार ना. माझ्या भाग्याच्या नशिबाला कायम कमीच सुख लिहिलंय बघ असं म्हणून चारू भावनिक झालेली असते. पण आता नेमकं प्राजक्ताच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज सुद्धा चारूला नसतो. आता भाग्याच्या भल्यासाठीच प्राजक्ता या लग्नाला तयार झालेली असते. खरं तर चारू पूर्णपणे चुकीची बोललेली आहे.
प्राजक्ताच्या ठिकाणी जर भाग्य असते तर तिचं नशीब खूप खराब असतं, कारण आलोकला चिडचिड करण्याचा एक आजारच असतो, हे कोणालाही माहीत नाही. म्हणूनच चारू अशी प्राजक्ता स्वतःच्या मनात म्हणत असते, भाग्या आज सुखाच्या हेलकावण्या मी तुला देत आहे, पण मला विश्वास आहे माझं जर लग्न झालं तर तुझं सुद्धा आरव सरांशी लवकरच लग्न होईल आणि कायमस्वरूपी तुझ्या पदरामध्ये सुखच पडणार आहे. आणि तुझ्या सुखासाठी तर मी आलोक सरांच्या लग्नाचा करार केला आहे. आता इकडे भाग्या प्राजक्ताची हातानेच माया करायला लागलेली असते. आरव चांगलंच विचारामध्ये असतो की मी भाग्याला कसा काय फोन करू बरं, माझ्या जर मोबाईलवरून केला तर ती लगेच ओळखणार की मी फोन केला आहे. नाही, कंपनीच्याच फोनवरून करतो म्हणजे त्यांना ओळखणार नाही. आता आरव काय करतो, गाडीमध्ये बसतो आणि कंपनीच्या फोनवरून भाग्याला फोन करतो. आता इकडे रिंग वाजता म्हटल्यानंतर भाग्या फोन उचलते आणि म्हणत असते अननोन नंबरवरून फोन कुणी केला असेल बरं, म्हणून ती आता बोलण्यासाठी बाहेर येते आणि म्हणत असते हॅलो कोण बोलतंय. त्यावेळेला आरव काहीच बोलत नाही, त्याला सुचतच नाही की काय बोलावं. आता भाग्या पुन्हा म्हणते हॅलो कोण बोलतंय, कोणीतरी काहीतरी बोलेल की नाही. आता आरव म्हणत असतो की मॅडम मी श्याम सहस्रीबुद्धे बोलत आहे. आता भाग्या काहीच बोलत नाही, पण आरवलाच आता स्वतःला म्हणत असतो की काय आरव नाव शोधून काढलेस बरं, हे सहस्त्रबुद्धे असलं काही नाव असते वय. त्यावेळेला आरव तिकडून हॅलो म्हणत असतो, भाग्या म्हणत असते हॅलो बोला काय काम आहे. आता आरव म्हणत असतो की मी सूर्यवंशी इंडस्ट्रीजमध्ये काम करतो अकाउंटंट म्हणून, आणि आरव सरांनी मला तुम्हाला फोन करायला सांगितला होता आणि तुमच्या संस्थेला जी डोनेशन द्यायची आहे त्याचबद्दल मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. त्यावेळेला भाग्या चिडते आणि म्हणत असते एवढ्या रात्री कोण फोन करतं बरं, आणि तुम्ही माझ्या फोनवर का केला आहे, संस्थेच्या वेळेमध्ये संस्थेमध्ये का फोन केला नाही बरं. त्यावेळेला फोन केला असता तर तुमचंही काम झालं असतं आणि माझंही झालं असतं. आता मी थोडी बिझी आहे, आमच्या घरी एक कार्यक्रम आहे त्यामध्ये मला थांबावं लागेल. आता इकडे आरव नुसते या भाग्याचं बोलणं ऐकून घेत असतो. आता भाग्या म्हणत असते हॅलो माझा आवाज ऐकू येतोय का तुम्हाला. अहो मला आता वेळ नाहीये, मी बिझी आहे, पण ठीक आहे तुम्हाला जर वेळ असेल तर आपण सगळं काही बोलून घेऊया. तसं तर मी तुमच्या सगळं आरव सरांशी बोलून घेतलं होतं, पण त्यांनी तर तुम्हाला प्रॉपर काही सांगितलंच नसेल ना, त्याचं लक्षच नव्हतं म्हणून मी काय सांगतोय त्याच्याकडे. बरं असो. त्यावेळेला आरव म्हणत असतो की मॅडम आमचे आरव सर सगळं काही व्यवस्थित ऐकतात आणि जे काय त्यांनी सगळं काही आम्हाला सांगितलं आहे आणि त्यांचं म्हणणं आम्ही सगळं काही ऐकतो. आणि मॅडम तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो, आमच्यासाठी कामाचे काही तास ठरलेले नसतात. आरव सर ज्या ज्या वेळेला आम्हाला काम सांगतात त्या वेळेला आम्ही त्यांची कामं करतो, कारण आरव सर आहेतच तसे. आरव सर एक नंबर हुशार आणि इंटेलिजंट माणूस आहे. आता इकडे आरव स्वतःची स्तुती भाग्याला सांगत असतो आणि आरव सर काय आहेत ना असं म्हणतो. तेवढ्यातच भाग्या म्हणत असते ओ बास करा आता, आरव सरांचा जप करायचं बास करा आता. तुमचे आरव सर कसे आहेत ना ते मला माहित आहे, कारण मी भेटले. आता भाग्याचं बोलणं ऐकत आरव म्हणतो तरीही अशी बोललीस का. आता लगेच भाग्याला कळतं की आरवचा आवाज आहे. त्यावेळेला भाग्या म्हणते आरव बोलत आहे का. त्यावेळेला आरव पुन्हा आवाज बदलतो आणि मी सहस्त्रबुद्धे बोलत आहे, तुम्हाला माहित नाही का आरव सर US ला गेलेत ते. त्यावेळेला भाग्या म्हणते हो मला माहित आहे. आता भाग्या म्हणत असते बरं तुमच्या आरव सरांचं राहू दे, आता सहस्त्रबुद्धे पुढे काय करायचं ते सांगाल का मला. त्यावेळेला आरव म्हणत असतो तुमची ईमेल ID आम्हाला पाठवा, पुढच्या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करतो आणि तुम्हाला काय असेल ते अमाऊंट पाठवून देतो. आता भाग्या म्हणत असते उद्या हे काम होईल ना. त्याला आरव म्हणत असतो हो उद्या हे काम होईल. आता भाग्या म्हणत असते ठीक आहे मी तुम्हाला ईमेल ID पाठवते आणि तुम्ही माझं काम करा. त्यावेळेला आरव म्हणत असतो ठीक आहे हॅव अ नाईस डे. आता तिकडे US ला दिवस असतो म्हणून तो तसा म्हणालेला असतो, पण भाग्याला इकडे वेगळं वाटतं. आता आरव लगेच त्याचं वाक्य बदलतो आणि गुड नाईट असं भाग्याला म्हणतो. आता इकडे भाग्याने फोन कट केल्यानंतर तिला थोडं वेगळंच वाटलेलं असतं. आता भाग्या फोन कट केल्यानंतर पुन्हा प्राजक्ताच्या शेजारी येऊन उभी राहते. इकडे तृप्तीची घाई उठलेली असते स्वतःच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी. ती म्हणत असते ए मृणालिनी आवर ना तिच्या हातावरची मेहंदी, तुला माझ्या हातावर मेहंदी काढायची. आता तृप्ती असं म्हटल्यानंतर भाग्या तिच्यावर चिडते आणि म्हणत असते ए वहिनी तुझं काय मध्येच ग, प्राजक्ताचं लग्न आहे, काही तुझं इथं महत्वाचा कार्यक्रम सुरू नाहीये, पहिल्यांदा तिची मेहंदी व्यवस्थित झाली पाहिजे. त्यावेळेला तृप्ती रागाने कौस्तुभकडे जाते आणि म्हणत असते तुला काही लाज लज्जा शरम बिरम आहे की नाही, चांगला गाणी वाजवत बसलायस की. त्यावेळेला कौस्तुभ म्हणत असतो अगं काय झालं, काय करू मी. त्यावेळेला आता तृप्ती चल तिकडे बाजूला चल म्हणतच त्याला ढकलतच बाजूला नेते.
आता इकडे कौस्तुभ म्हणतो असतो, अगं काय झालं, इकडे बाजूला का आणलेस मला? त्यावेळेला तृप्ती म्हणत असते, अरे बघ ना त्या प्राजक्ताचे किती लाड चालले आहेत. त्या प्राजक्ताने तर नशीबच काढलं की अरे तिच्या सासूने केवढी मोठी इन्फ्लुएन्स पाठवली आहे इकडे मेहंदी काढण्यासाठी, आणि माझं तर काही कौतुकच नाही ते कुणाला. आता ती प्राजू तर खूप सुंदर दिसणार आहे बघ. त्यावेळेला कौस्तुभ म्हणत असतो, अगं असू दे ना, तिचं लग्न आहे मग चांगलंच आहे की. त्यावेळेला तृप्ती म्हणत असते, हो चांगलंच आहे ना, आणि तुझ्या बायकोचं काय बरं? तुझी बायको काय हे जुने जुने दागिने, जुन्या साड्या आणि त्या 50 रुपयाच्या बांगड्या घालून मिरवू देईल का? आता तृप्ती म्हणत असते, अरे जास्त काही राहू देईल पण त्या प्रीतीच्या लेवलची तर मी दिसायला हवी ना. त्यावेळेला कौस्तुभ म्हणत असतो, हे बघ तृप्ती, मी तुला सांगून ठेवतो, माझ्याकडे 1 रुपयाही नाही, त्यामुळे माझ्याकडे पैसे मागू नकोस. त्यावेळेला तृप्ती म्हणत असते, अरे मी तुझ्याकडे 1 रुपया तरी मागितलाय का? थोडं माझं ऐकून तर घेशील की नाही? अरे बघ ना, सूर्यवंशीच्या घराशी आपलं नातं जोडलं जात आहे, म्हणजे साक्षात लक्ष्मीच आपल्या दारात आली आहे, मग आपण तिचा आता उपयोग करून घ्यायला नको का? आता कौस्तुभ जरा मोठ्यानेच म्हणत असतो, म्हणजे काय करायचं आहे आपण? त्यावेळेला तृप्ती म्हणते, अरे हळू बोल जरा, अरे आपण त्यांच्याशी नातं जोडलं आहे, याचा आपण काहीतरी वापर करून घेतला पाहिजे की नाही. आता तृप्ती कौस्तुभला आयडिया सांगत असते. ती म्हणत असते, मी प्रीतीला सांगेन की तू भिकार आहेस. त्यावेळेला कौस्तुभ म्हणतो, काय सांगतेस बरं तू? त्यावेळेला तृप्ती म्हणते, अरे तसं नाही रे, तिला सांगेन की तुझ्याकडे नोकरी नाहीये आणि मला स्वतःचं पार्लर टाकायचं आहे आणि त्यासाठी मला महागडा कोर्स सुद्धा करायचा आहे. अरे कौस्तुभ, प्रीती माझी लहानपणीची, माझी माहेरातली मैत्रीण आहे, ती नक्की मला मदत करेल बघ. तिला मी सगळं काही सांगेल आणि सूर्यवंशी पुन्हा आपल्याला मदत करतील. ते मला भारीतले एकदम महागातले ट्रेनिंग सुरू करतील आणि असंख्य त्यांच्या एवढ्या कंपन्या आहेत ना, त्यापैकी एका कंपनीचा तुला CEO बनवतील. त्यावेळेला कौस्तुभ म्हणत असतो, डायरेक्ट CEO? त्यावेळेला तृप्ती म्हणत असते, हो CEOs, एवढ्या तर कंपन्या आहेत त्यांच्याकडे, मग एखाद्या कंपनीचा तुला CEO बनवला म्हणून त्यांना कुठे काय फरक पडतोय. आता इथे कौस्तुभ या तृप्तीवर काही विश्वास ठेवत नसतो, नुसतं तिचा ऐकूनच घेत असतो. आता तृप्ती म्हणत असते, कौस्तुभ तुला माहित आहे का मी काय केले? आमच्या दोघींची म्हणजे माझ्या आणि प्रीतीच्या मधली कॉमन एक मैत्रीण आहे, तिच्याकडून मी प्रीतीचा नंबर घेतला आहे. आता मी काय करते, प्राजक्ताच्या मेहंदीचे छान छान फोटो काढते आणि तिला पाठवते. मग हळूहळू मी तिच्याशी कॉन्टॅक्ट वाढवते, तिच्याशी बोलायला सुरू करते आणि तिची जवळीक करून घेते आणि मग नंतर आपला प्लॅन सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. त्यावेळेला कौस्तुभ म्हणतो, हो असंच कर. त्याला तृप्तीमध्ये प्लॅन कसा वाटला? खूपच छान आहे असं कौस्तुभ म्हणतो. त्यावेळेला तृप्ती म्हणते, चल आता आपण प्राजक्ताचे छान छान फोटो काढूया तिला पाठवण्यासाठी, असं म्हणतात आणि पुन्हा तृप्ती प्राजक्ताचे फोटो काढायला जाते. आता इकडे इंद्रजित आणि सत्यम दोघंजण पीत गप्पा मारत बसलेले असतात. आता सत्यम म्हणत असतो, अरे दादा असं गप्प काय आहेस, बोल ना काहीतरी. त्यावेळेला इंद्रजित म्हणत असतो, अरे काय बोलू बरं, तुझी वहिनी म्हणजे सुलक्षणा घरी आल्यापासून माझ्याशी कशी वागते, किती रागराग करते, तू पाहतोयस ना. त्यावेळेला सत्यम म्हणत असतो, अरे पण ती का रागराग करते, चिडचिड करते, याचं कारण सुद्धा तुला माहित आहे ना. आता इंद्रजित चिडून म्हणत असतो, अरे खड्ड्यात गेला तिचा राग, मला तिच्या रागाशी काहीही देणं घेणं नाहीये बघ, मला फक्त देणं घेणं माझ्या मुलांशी आहे, माझ्या मुलांची मला काळजी वाटते. वेळ कसा निघून गेला ते कळलाच नाही बघ सत्यम, माझी मुलं मोठी झाली आणि माझ्या मुलाचं आता लग्न ठरलं आहे, म्हणजे हे सगळं एवढं कधी घडलं ते मला काही कळलंच नाही बघ. सत्यम सुद्धा म्हणत असतो, बरोबर आहे बघ दादा. आता इंद्रजित चिडून म्हणत असतो, अरे तिकडे मी कामासाठी राहिलो होतो, मी तिकडे काम करतो होतो, त्यावेळेला या सुलक्षणाचं एक आई म्हणून काही जबाबदारी होती का नव्हती? बाप आपला बाहेर आहे म्हटल्यानंतर मुलांच्या मनामध्ये काहीतरी चांगलं पेरायचं सोडून तिने त्यांच्या मनामध्ये फक्त राग भरला आहे, राग. अरे तुझा हा दादा आहे ना सत्यम, एका नजरेत ओळखतो की काय चाललं आहे पुढच्या माणसाच्या मनामध्ये. मी तिकडे कामासाठी मरमर करत होतो, प्रगती करत होतो आणि इकडेही माझ्या मुलांचं कान भरून माझ्यापासून त्यांना दूर करत होती वरून, आणि मलाच लेक्चर देते. मुलांच्यासाठी काय केलं तुम्ही? मुलांना वेळ दिला का? मुलांच्या बर्थडेला फोन केला का? अरे फोन करून तरी काय उपयोग आहे? हिने मुलांना फोन कधी माझा दिलाय का? कधी माझा हिने फोन तरी उचललाय का? नाही सत्यम, सत्य तर हेच आहे की मी तिकडे एक एक पायरी शिखराकडे चढत होतो आणि इकडे ही सुलक्षणा एक एक पायरी मला खाली खेचत होती, असं म्हणून इंद्रजित खूप चिडलेला असतो आणि सत्यम त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. सत्यम म्हणत असतो की अरे दादा चिडू नकोस, असा शांत हो बरं. आता इंद्रजित म्हणत असतो, कसा
चिडू नको बरं, मला तर माझाच राग येतोय. ही सुलोचना आहे ना, ही खूप हट्टी आहे, खूप चिडचिडी आहे. ही ना लग्न झालं तेव्हापासून अशीच हट्टी आहे. मला तर माझाच पश्चाताप होतोय, माझाच राग येतोय की मी या हट्टी बाईशी लग्न का केलं बरं. इंद्रजित आता सुलक्षणाला म्हणतो असतो, एक नंबर चुकीची व्यक्ती बायको म्हणून मी निवडली आहे, त्यामुळेच हे सगळं झालं आहे. आता इंद्रजित सुलक्षणाबद्दल एवढं सगळं बोलत असतो. हे सगळं सुलक्षणा स्वतः कानाने ऐकते, तिथे आलेली असते ती. आता इंद्रजितची नजर सुलक्षणाकडे जाते आणि एकदम दचकूनच उठून उभा राहतो. आता सुलक्षणाने हे ऐकल्यानंतर तिला खूप जास्त राग आलेला असतो. म्हटल्यानंतर ती रागाने तेथून निघून जाते. आता इंद्रजित सुद्धा तिच्या पाठीमागून सुलक्षणा सुलक्षणा करत तिथून निघून जातो. आता इथे प्राजक्ताच्या घराला बाहेरून सुद्धा सजावट केलेली असते, लाइटिंग केलेलं असतं आणि तेच पाहते या कौशिकची आई गाडीतून जात असते प्राजक्ताच्या घरासमोरून. त्याच वेळेला तिला कळतं की तिथे लग्न ठरलं आहे. आता ती म्हणत असते, तुम्हाला माहीत आहे का इथे कोणाचं लग्न ठरलं आहे. इकडे आता तृप्ती प्राजक्ताच्या समोर येते आणि म्हणत असते, चला चला आपण सगळ्यांचे फोटो काढूया. आता इथे तृप्ती प्राजक्ताचे छान छान फोटो काढते प्रीतीला पाठवण्यासाठी. तर आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कौशिकची आई आता प्राजक्ताच्या घरामध्ये आलेली असते आणि वैद्यभुवांना म्हणत असते, माझ्या चांगल्या मुलाला तुम्ही नाकारलं आणि त्या रागीट आजार असलेल्या आलोकशी प्राजक्ताचं लग्न ठरवलंय का. आणि प्राजक्ता एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या आलोकच्या नावाची मेहंदी तू काढत आहेस ना, त्या मेहंदीचा रंग नाही तर बेरंग तो आलोक त्याच्या सनकी स्वभावामुळे करणार आहे. आता इथे भाग्या हे ऐकल्यानंतर थक्कच होऊन प्राजक्ताकडे बघत असते आणि म्हणत असते, आलोक सर खरंच सनकी आहेत का. तर आता भाग्या या गोष्टीचा पाठपुरावा करणार का. आलोकचं सत्य सगळ्यांच्या समोर आल्यानंतर नेमकं काय घडतं तेच आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. पाठराखीण मालिका तुम्हाला आवडते का आणि मी दिलेले रिव्ह्यू तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा.